या मानाच्या 5 गणपती जे आहेत त्यातील हा एक गणपती आहे आणि 5 वर्षाची परंपरा या गणेशोत्सवाला आहे। आणि पुनीत बालन हे आमचे अनेक वर्षाचे मित्र आहेत, त्यांनी निरोप पाठवला की आलंच पाहिजे म्हणून आज इथे येण्याची संधी मला मिळाली। मी त्यांचे आभार मानतो। त्यांनी विशेष लक्ष घालून गेले अनेक वर्ष या गणेशोत्सवाच्या मंडळाला फार मोठा पाठिंबा दिलेला आहे। सुप्रियाताई आंदोलनाच्या ठिकाणी गेले होते आझाद मैदानावर, त्या ठिकाणी काही समस्यांचा सामना करावा लागला। लोकांचे अनेक वेगळे गैरसमज असतात, त्यातून काही लोक अशी रिॲक्ट करतात, पण सुप्रियाताईंनी त्या ठिकाणी जाऊन जरांगे पाटलांची भेट घेतली आणि या आंदोलनाला त्यांनी जाऊन त्यांची भेट घेतली, तिथल्या आंदोलकांची भेट घेतली आणि बऱ्याचशा चर्चा त्यांनी इतर आंदोलकांशी केल्या। जरांगे पाटील उद्यापासून पाणी पण आता पिणार नाही आहे, तब्येत अतिशय नाजूक होऊ शकते। सरकार मात्र अजूनही त्यांच्याशी म्हणावे तसे पुढाकार घेऊन चर्चा करत नाही। सरकारने त्यांच्याशी यापूर्वी चर्चा वेळोवेळी केलेल्या आहेत आणि सरकारला आणि त्यांना एकमेकाला काहीतरी चर्चा काल शिंदे समिती त्यांच्याशी जाऊन बोलून आली। आम्हाला आशा आहे की हा प्रश्न सरकार पुढाकार घेऊन सोडवेल। दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवारांनी काल जे विधान केलं की तेलंगणाप्रमाणे आरक्षणाचा कोटा हा वाढवला जाऊ शकतो, त्यासाठी कायद्यात तरतूद करावी लागेल। मात्र मग पवारसाहेब 4 वेळा मुख्यमंत्री होते, तर त्यावेळेसच का नाही झाला असा एक प्रश्न उपस्थित होतो। हा प्रश्न अलीकडे जास्त तीव्र झालेला आहे आणि मराठा समाजातल्या अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट मागच्या 15-20 वर्षात झालेली आहे। रोजगाराच्या संध्याही तरुण मुलांना मिळत नाही, म्हणून ही मागणी अलीकडच्या काळात जास्त जोर धरलेला आहे आणि त्यामुळे मला बोलू देता, त्यामुळे ही अलीकडच्या काळातली मागणी आहे। आपल्याला 50% वर जाता येत नाही, यासाठी घटनेमध्ये दुरुस्ती करणं हे पवारसाहेबांनी सांगितलेला उपाय। हा केंद्र आणि राज्य सरकारमध्ये त्याचा पुरस्कार झाला तर मला वाटतं हा प्रश्न चांगल्या पद्धतीने सुटू शकतो। याच्यात कोणी कधी सुचवले यापेक्षा सुचवले याच्यासाठी प्रयत्न करणं हे जास्त गरजेचं आहे। याच्यात पक्षीय अभिनिवेश कोणीही ठेवलेला नाही आहे, कोणाचाही पक्षीय अभिनिवेश नाही आहे। मला वाटतं सरकारने देखील, सरकारी बाजूने देखील याच्यात शरद पवार साहेबांना 4 गोष्टी सुनावण्यापेक्षा या दिलेल्या चांगल्या सूचनेचा स्वीकार करून केंद्र सरकारकडून घटनेत हा बदल जर लवकर केला तर जरांगे पाटलांचं उपोषण संपण्यासाठी एक प्रबळ आणि सबळ कारण मिळेल। सरकार प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे असं म्हणाले की सरकारला जमत नसेल तर सत्ता पवार साहेबांकडे द्यावी। ते म्हटले असतील, पण आता सत्ता ज्यांचं सरकार आहे त्यांची जबाबदारी घेऊन त्यांनी पुढाकार घेतला। शेवटी हा समाजाचा प्रश्न आहे, त्यामुळं याच्यामध्ये पक्षीय अभिनिवेश आणण्याची गरज नाही। सत्ता कोणाची यालाही मी महत्त्व जास्त देत नाही। मी असंही म्हणत नाही की त्यांची सत्ता आहे त्यांनी करावं, त्यांच्याकडं आज सत्ता आहे। मागणी यावेळी अतिशय तीव्र आहे आणि त्यांनी हा पुढाकार घेऊन हा नरेंद्र मोदी साहेबांशी चर्चा करून देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न सुटला तर मला वाटतं जरांगे पाटलांच्या मागण्या ज्या मराठ्यांना आरक्षणाच्या आहेत त्या निश्चितपणाने पूर्ण होतील। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।